पुन्हा एकदा आपण थेट संभाजीनगरला जाऊया, जिथे आंदोलन सुरू होतं। आता हे आंदोलक पाण्याच्या टाकीवरून खाली उतरतानाची दृश्य आपण पाहतोय। वैजापूरमध्ये पाल्याचं कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानं संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये पालकांनी टाकीवर चढून आंदोलन सुरू केलं होतं। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, आंदोलक आता खाली उतरताना दिसतायत। पण हे ते दृश्य दाखवत आहे। आंदोलक आता खाली येत आहेत। आपण बघतोय की गेल्या 1.5 ते 2 तासापासून हे सगळे पालक जे आहे, विद्यार्थ्यांचे पालक आहेत, ते टाकीवर चढले होते आणि त्यांचं म्हणणं होतं की कुणबी प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने रद्द करण्यात आलं आणि त्यांच्या मुलांचं करिअर धोक्यात आलेलं आहे। आपण बघतोय की घोषणाबाजी केली जाते। काही वेळापूर्वी NDTV मराठीशी बोलताना जरांगे पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला होता आणि त्यांना खाली येण्याचं आवाहन केलं होतं। त्यानंतर ते खाली येताना आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत विषय असा आहे की ह्या सगळ्या जे पालक आहेत त्यांच्या मुलांनी इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतलं होतं आणि जी कुणबी प्रमाणपत्र मिळाली होती त्याच्या आधारे ही प्रमाणपत्र काढण्यात आली होती। मात्र आता ॲडमिशन झाल्यानंतर ही प्रमाणपत्र रद्द केली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे आणि त्यामुळे याबाबत त्यांनी थेट आंदोलनाची भूमिका घेतली आणि पाण्याच्या टाकीवर वैजापूर शहरातील ही पाण्याची टाकी आहे त्या ठिकाणी ते गेले होते। जे पहिले व्यक्ती दिसत आहेत ते पोलीस आहेत आणि पोलिसांनी वरती जाऊन त्यांची वरती समजूत काढून खाली आणलेला आहे। काही वेळापूर्वी मनोज जरांगे यांनी देखील त्यांच्याशी बातचीत केली होती आणि त्यानंतर हे आंदोलक आता खाली येताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण थेट त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया। नेमकी त्यांची मागणी काय होती, एवढा टोकाचा निर्णय त्यांनी का घेतला होता आणि मनोज जरांगे यांच्याशी त्यांनी परत फोनवर नेमकं काय बोलणं झालं, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आंदोलक 2 पालक होते, ते वरती गेले होते, खाली त्यांची मुलं देखील उभा आहे। एकाच वेळी तिघांचंही प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे। ॲडमिशन घेतल्यानंतर आता प्रमाणपत्र रद्द होत असतील तर पुढचं करिअरचं काय, असं देखील त्यांचं म्हणणं आहे। OBC कोट्यातून त्यांनी ॲडमिशन घेतलं होतं आणि कुणबी प्रमाणपत्र त्यासाठी जोडलं होतं। मात्र जेव्हा प्रमाणपत्र वैधता जेव्हा करण्यात आली किंवा ती व्हॅलिडिटीसाठी गेले त्यावेळेस ही प्रमाणपत्र रद्द झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। आपण बघतो की ही दोन्ही पालक आहे, त्यांचं काय म्हणणं आहे थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया। काय तुमचं म्हणणं होतं, कशासाठी वरती गेला होता? माझं 8 महिन्यापूर्वी व्हॅलिडिटीसाठी समाज कल्याणला मी फाईल दाखल केलेली होती आणि माझं 8 महिन्यापासून अजून कुणबीचं व्हॅलिड व्हायना। मुलांनी ॲडमिशन घेतलं होतं, नेमकं काय प्रकार होता आणि आता शाळेचं काय म्हणणं होतं, अधिकाऱ्यांचं काय म्हणणं तुम्ही गेल्यानंतर? शाळेचं असं म्हणणं झालं का कुणबी ते घाबरलेले आहे। आपण बघतोय वरून खाली आले आहे, साधिक समजतो। जरांगे पाटलांशी तुमचं काय बोलणं झालं? त्यांचं बोलणं झालेलं आहे का तुम्ही खाली या, त्यांच्या शब्दाला आम्ही मान देतोय, त्याच्यामुळे खाली येतो। नक्कीच आपण बघतोय दोन्ही आंदोलक खाली आलेले सध्या ते वरून एवढ्या चढून आले, त्यांना श्वास घ्यायला देखील त्रास होतो। त्यामुळे एकंदरीत त्यांची भावना आहे की जरांगे पाटलांनी आम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळे आता आम्ही खाली आलेलो आहोत। आपण बघतो की जरांगे पाटील यांनी देखील त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला होता। विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र रद्द झाले, त्यांच्या मुलांचे प्रमाणपत्र रद्द झाले, त्यामुळे त्यांनी ही टोकाचं पाऊल घेतलं। मोहसिन, अजूनही मागे काही लोक उभे आहेत, त्यांना बहुधा काहीतरी बोलायचं असावं। नक्कीच आपण बोलतोय आंदोलक आहे, काय भूमिका आहे, जरांगे पाटलांशी बोलणं झालं, काय तुमचं म्हणणं आहे आणि आता पुढची दिशा काय? महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि खऱ्या अर्थानं मराठ्याचं दैवत आदरणीय जरांगे पाटील म्हटलं तो अवघड ठरणार नाही। आणि आदरणीय दादांचं आपण पहिले बाईटचं तुमच्या माध्यमातून NDTVच्या माध्यमातून बोलणं झालं, पण नंतर चांगला संपर्क नसल्यामुळं वरती गेल्यानंतर दादा संघ बोलणं झालं। दादांनी सांगितलं, आम्ही दादांनाही समजून सांगितलं का कशा क्रायटेरिया आहे। त्यांच्या खापरपंजोबाच्या मुलीचं खापरपंजोबाचं कुणबी निघालेलं आहे आणि त्यांची रीतसर आम्ही प्रमाणपत्र काढून व्हॅलिडिटी दाखल केली, परंतु खापरपंजोबाच्या बी वडिलाचं मराठी जे खासरीवर आहे त्या मराठी असल्यामुळे ते देत नाही। दादांना म्हटलं तर शिंदे कमिटीनं अहवालच दिला ऑलरेडी, मराठा आणि कुणबी एकच आहे, म्हणून यांची व्हॅलिडिटी ही कुठंतरी आकसबुद्धीनं म्हणा किंवा कदाचित आता त्या समाज कल्याण विभागाला पैशाचं काही सवय असेल, कदाचित लोकांकडून पैसे घेऊन काम करायचं। आता हे गरीब शेतकरी हे पैसे देऊ शकत नाही। 3 लाख रुपये कदाचित जर हे नाही झालं तर 20,000 त्यांनी आता भरणार आहे, तर 3 लाख रुपये त्यांना भरावं लागेल, असा त्यांचा विषय असल्यामुळे ते हातात झालेला आहे। आंदोलन मागे घेतलं आहे, आंदोलन मागे घेण्याचा उद्देश तात्पुरतं मागे घेतलेला आहे। हे फक्त आदरणीय मनोज दादा जरांगे पाटलाच्या एका फोनवर शब्दावर आम्ही आंदोलन मागे घेतलेलं आहे। नक्कीच विनोद सर, त्यांनी आंदोलन मागे घेतलेलं आहे। जरांगे पाटलांशी बोलणं झालं। आता हे लोक आहेत ते आंतरवालीत जाणार का? कारण मनोज जरांगे पाटलांनी सर्वांना आंतरवालीमध्ये येण्याचं आवाहन केलेलं आहे। ज्यांचे असे प्रॉब्लेम्स निर्माण झालेत, या लोकांचं काय म्हणणं आहे, ते सुद्धा जाणार आहेत का? आपण त्यांनाच विचारूया। विनोद सर, तुम्ही आंतरवालीला जाणार आहात का? हो, आम्ही अंतरवेली जाणार, सगळेच लोक, त्यांचं कुटुंबासह आणि सगळेच मराठा बांधव जाणार आहेत।
या ठिकाणी सर्व टीव्ही चॅनलवाल्याचं आमच्या वैजापूर तालुक्याच्या मराठा समाज वतीनं आम्ही आभार व्यक्त करतो आणि प्रशासनाचे सर, अगदी त्याचं मोहसिन, म्हणणं आंतरवाली सराटीमध्ये अशाच लोकांना मनोज जरांगे पाटलांनी बोलवलेलं आहे, त्यामुळे आता उद्यापासून जे आंदोलन सुरू होते तिथे कशी गर्दी होते ते पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद मोहसिन दिलेल्या अपडेट्सबद्दल.